डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, जर तुम्ही आजचे काही न्यूज चॅनल्स पाहिलेत, काही पॉडकास्ट पाहिलीत, तर आपल्याला असं वाटेल की संपूर्ण देशभर गॅस टंचाई लागलेली आहे. म्हणजे कुठल्याही घरात गॅसवर अन्न शिजवलं जात नाहीये. सर्व हॉटेलं बंद झालेली आहेत आणि देशामध्ये संपूर्ण हाहाकार माजलेला आहे. असं तुम्हाला संसदेतल्या काही व्यक्तींची भाषणं ऐकून आणि काहींचे पॉडकास्ट ऐकून तुम्हाला वाटायला लागेल. होय, मी बोलतोय विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रसिद्ध पॉडकास्टर रवीश कुमार यांच्याबद्दल. त्या दोघांनी सध्याच्या गॅस टंचाईवर जे भाष्य केलंय, जे चित्र उभं केलंय, ते पाहता मला लाज वाटते की आपण कोणत्या देशात राहतोय. याचं कारण असं आहे की या देशात नसलेली टंचाई दाखवण्याकरता ही दोन माणसं काय काय उपद्व्याप करतायत ते बघा. ही वस्तुस्थिती आहे की भारताला लागणारा एलपीजी गॅस जो आहे, तो एलपीजी गॅस होर्मझच्या समुद्रधुनीतून येतो आणि तिथून गेले काही दिवस एकूणच तेलाची आणि तेलजन्य पदार्थांची ने-आण करणारी जहाजं बंद करण्यात आलेली आहेत. पण भारतामध्ये अजून तरी अशी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये की ज्या परिस्थितीचं वर्णन राहुल गांधी संसदेत आणि रवीश कुमार त्यांच्या ब्लॉगमध्ये करतायत. ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. 21 दिवसाच्या ऐवजी घरगुती गॅससाठी 25 दिवसाची मर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे. पण संपूर्ण जनव्यवहार ठप्प झालाय अशी परिस्थिती मात्र निश्चित नाही. सरकारनं युद्धजन्य परिस्थितीचा आपल्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन काही दिवसापूर्वी ब्युटेन, प्रोपेन या सगळ्या माध्यमातून घरगुती गॅसच्या निर्मितीला काही महिन्यापूर्वीच प्राधान्य दिलेलं होतं. आणि त्याचं जे वितरण आहे, सप्लाय आहे, तो सप्लाय हा प्रामुख्याने घरगुती वापरासाठी करावा असे निर्देश दिलेले होते. लक्षात घ्या, आपल्याकडे तब्बल 33 कोटी घरगुती ग्राहक आहेत आणि त्यांना गॅस मिळणं हे प्राधान्य होतं. जर अशा प्रकारचं बंधन सरकारनं घातलं नसतं तर कमर्शियल म्हणजे व्यापारी वापरासाठी जे गॅस घेतात तिथल्या काही समाजकंटकांनी त्याचं ब्लॅक मार्केटिंग करून, त्याचा बेकायदेशीर साठा करून खूप मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला असता, किमती गगनाला भिडल्या असत्या आणि ते टाळण्याकरता म्हणून सरकारनं अशा प्रकारची योजना केली. आपल्याकडे ज्या 3 सरकारी ऑइल कंपन्या आहेत, HPCL, BPCL आणि IOCL, या तिघांची एक समिती नियुक्त केली आणि ती समिती या परिस्थितीवर 24 तास डोळ्यात तेल घालून अक्षरशः निरीक्षण करते आहे. डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी सातत्यानं होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असतात. त्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. पण म्हणून देशामध्ये गॅसच्या बाबतीत काय ज्याला आपण म्हणू आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, हे काही खरं नाही. या देशातल्या बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांची आणि तितक्याच बेजबाबदार मीडियाची वक्तव्य पाहिली की आपल्याला या देशामध्ये गॅसची आणीबाणी आहे असं वाटायला लागतं. काही ठिकाणी 2 ऐवजी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर 4 ते 5 दिवस लागतात. ऑनलाईन बुकिंग काही ठिकाणी बंद केलेलं आहे. फोन बुकिंग बंद केलेलं आहे. कमर्शियलला गॅस मिळायला अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण सप्लायवर फार मोठा परिणाम झाला आहे अजून तरी असं काही नाही. पण जर लोकांनी भीतीपोटी उद्या युद्ध होणार आहे, गॅस मिळणारच नाहीत म्हणून प्रत्येकाने एकाच्या ऐवजी 2 आणि 2च्या ऐवजी 4 सिलेंडर जर घरी ठेवले तर काय होईल मला सांगा. आणि याच्याकरताच सरकारनं वारंवार सूचना केलेली आहे. परंतु हा काळा बाजार सुरू झाला या बेजबाबदार वक्तव्यांनी. युद्ध बराच काळ चालेल, भारताला भविष्यच नाही, ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे असं चित्र निर्माण केल्यामुळे 19 किलोच्या 1900 रुपयाच्या गॅस सिलेंडरला काही ठिकाणी काळा बाजारात चक्क 3 आणि 4 हजार रुपये पडतायत.
हे देखील आपल्याला नाकारता येणार नाहीये. आणि म्हणूनच हा काळा बाजार रोखण्याकरता अनेक ठिकाणी वितरण करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्सनी, डीलर्सनी त्यांच्याकडे अतिरिक्त अशा स्वरूपाचा स्टाफ नेमलेला आहे. ही एक डे टू डे लढाईची लढाई आता निर्माण झाली. याचं कारण पॅनिक बटन मीडियातून आणि या बेजबाबदार नेत्यांनी दाबल्यामुळं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याचा साठा करायला सुरुवात केली. काही हॉटेल्सनी गॅस मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते असं पाहून इंडक्शन म्हणजेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या अशा हिटिंग पॅड्सचा वापर करायला सुरुवात केली. सरकारने रेल्वे किचन किंवा रेल्वे गाड्यांमध्ये जो गॅस असतो त्याला प्राथमिकता द्या असं सांगितलं. याचं कारण या देशात प्रवास करणारे जवळपास 20 लाख प्रवासी रोज रेल्वेचं अन्न खातात आणि प्रवासात त्यांची आबाळ होऊ नये याची काळजी घेण्याकरता पेट्रोलियम मंत्रालयाने अशा सूचना जारी केलेल्या आहेत. मुंबईमध्ये 15,000 रेस्टॉरंट्स ही आहार संघटनेची सदस्य आहेत. परंतु मुळातच हे जे मार्केट आहे म्हणजेच बाहेरचे अन्नपदार्थ खाणे वगैरे तेच एक अनऑर्गनाइज सेक्टर आहे. आणि त्या अनऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळे 50% अधिक लोक या व्यवसायातली या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या मर्यादांमुळे दर 1-2 दिवसाला छोटे छोटे सप्लाईज लागतात आणि त्या सप्लायवर आता परिणाम झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे याचा जो फटका आहे तो रस्त्यावर जे वडापाव विकतात, इतर काही गोष्टी विकतात त्यांच्या गॅसवर याचा परिणाम निश्चित सर्वात पहिले जाणवणार आहे. ही सगळीच इंडस्ट्री लेबर इंटेन्सिव्ह आहे. खरं तर या अनऑर्गनाइज सेक्टरला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणायची गरज या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जॉब पुरवणारे आणि जॉबला जाणाऱ्यांची भूक भागवणारी ही इंडस्ट्री यापुढे या धड्यानंतर अनऑर्गनाइज राहून चालणार नाही. हा देखील आपल्याला एक लेसन यातनं मिळालेला आहे. सरकारने एक चांगलं केलंय ते म्हणजे मिड डे मील, माध्यान्नीचं शाळेतनं मिळणारं भोजन ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी ते तसंच मिळत राहावं याकरता देखील जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश जारी केलेले आहेत. अर्थात या सगळ्याचा पुढे काय होणार हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे. सरकारने ही परिस्थिती आणि त्याचं गांभीर्य आधीच ओळखून शक्य ती सर्व पावलं उचलायचा प्रयत्न केलेला आहे. नागपूर बेंच जे हायकोर्टाचं आहे त्यांच्या समोर एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. 17 तारखेला 17 मार्चला तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल त्याच्याच लगेचच त्याची पुढची सुनावणी आहे. परंतु त्यांनी देखील सरकारला घरगुती वापराच्या ग्राहकांना प्राधान्य दिलं जावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्थात भारत काही देशांना LPG म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा निर्यात करतो, त्याच्यावरही बंधनं येणार आहेत या निमित्ताने हे देखील आपल्या समोर आलेलं आहे. सरकारनं जिल्हा पातळीवर एक मॉनिटरिंग मेकॅनिझम करणाऱ्या कमिट्या नेमलेल्या आहेत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे ज्या रिफायनरीमध्ये याचं प्रोडक्शन केलं जातं ते प्रोडक्शन काठोकाठ वाढवण्याकडे सरकारने तातडीनं पावलं उचलली. 9,000 मेट्रिक टन वरून 11,000 मेट्रिक टनवर आपली कॅपॅसिटी आपण मागच्या 2 दिवसात वाढवलेली आहे. यामुळे निर्माण झालेल्या तुटवड्यावर तातडीनं सकारात्मक अशा प्रकारचा परिणाम झालेला आपल्याला दिसणार आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की घरात ज्यांच्या पाईपनी गॅस येतो त्यांना मात्र मुबलक गॅस आणि ज्यांना सिलेंडरनी गॅस येतो त्यांना मात्र रांगेत उभं राहावं लागतं अशी परिस्थिती का? त्याचं कारण असं आहे की ज्यांच्या घरी पाईपने गॅस येतो त्या LPGची निर्मिती त्याचं प्रोडक्शन हे भारतात होतं आणि जो गॅस तुम्हाला सिलेंडर मधनं मिळतो तो बहुतांशी आपल्याकडे परदेशातून येणाऱ्या गॅसवर अवलंबून असतो. सरकारनं अर्थातच केरोसिनचा जो सप्लाय आहे तो देखील 50% वाढवलेला आहे जेणेकरून गॅसवरचं अवलंबित्व कमी व्हावं. आज मला या निमित्ताने इथे एक वेगळा विचार मांडायचा आहे आणि तो म्हणजे
एका गोष्टीची जाणीव आपल्याला झाली असेल. तुमच्याकडे महागड्या एसयूव्ही असतील, महागडे बंगले, महागड्या गाड्या असतील, घरात महागडी इक्विपमेंट्स असतील, पण गॅस सारखी एखादी छोटीशी गोष्ट की जी आपण आपल्या खर्चात सुद्धा महिन्याच्या धरत नसू, त्यामुळे आपलं किती अडू शकतं हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि आपल्या मूलभूत गरजा किती कमी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याची देखील जाणीव या निमित्तानं झालेली असेल. यात काय करायला हवं? मला असं वाटतं सर्वात उत्तम म्हणजे सरकारवर विश्वास ठेवा. सरकार उचलत असलेल्या पावलांना प्रतिसाद देणं आणि सप्लाय चेन सुरळीत होण्याकरता सहाय्य करणं, साठा अनावश्यक अशा स्वरूपाचा साठा न करणं, माध्यमांमधनं वार्तापत्र पाहून त्यातनं पॅनिक न होणं, हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, हा देश आता बदललाय. आमच्याकडे वाकड्या डोळ्यांनी जे बघतात त्यांच्या घरे में घुस के जाके मारने वाला ये देश है. युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना इथं परत आणण्याकरता ऑपरेशन गंगा करण्यात आलं आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांना काही वेळा प्रसंगी युद्ध थांबवून आपण परत आणलं. तीच गोष्ट आपल्याकडे करोनाच्या वेळी आहे. करोनाच्या वेळेला युद्ध पातळीवर आपण लस निर्मिती केली आणि त्या लसीचं वितरण देखील 194 कोटी डोस या देशात देण्यात आले आणि 110 देशांना आपण लस अतिशय विद्युत वेगानं पुरवली. पहलगामवर अटॅक झाला त्याही वेळेला काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांना, महाराष्ट्रीयन बांधवांना आणण्याकरता इथून विमान सरकारनं पाठवलं आणि त्यांना आपण घेऊन आलेलो आहे. एक संपन्न समर्थ राष्ट्र म्हणून प्रत्येक देश आपल्याकडे काही ना काहीतरी स्टॉक ठेवत असतो. तसा तो आपल्याकडचा खनिज तेलाचा जो स्टॉक आहे तो स्टॉक 74 देशाचा आहे. जपानमध्ये हा स्टॉक 250 देशाचा असतो. युरोपियन युनियनमध्ये हा स्टॉक 90 दिवसाचा असतो, तर चीनमध्ये 100 दिवसाचा आहे. म्हणजे या राष्ट्रांपेक्षा आपण फार कमी आहोत अशातला काही भाग नाहीये. परंतु अत्यंत द्वेषमूलक, समाज हित विरोधी अशा प्रकारची पॉडकास्ट करायची आणि आपल्या उपहासपूर्ण शैलीत सरकारचा समाचार घेतोय असं दाखवत हानिकारक अशा स्वरूपाचे मजकूर प्रसारित करायचे, जेणेकरून लोकांमध्ये चलबिचल निर्माण होईल, संभ्रम निर्माण होईल. या देशावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांविषयी मनामध्ये चीड निर्माण होईल. अर्थात या बातम्या आणि हे विश्लेषण कुठल्या गॅसवर शिजवलंय हे बघणं मला फार महत्वाचं वाटतं. याचं कारण हे गॅस काही अवॉर्डचे आहे की काय हे देखील बघायला पाहिजे. सत्य परिस्थिती दाखवण्याऐवजी अफवा सदृश्य उपहासात्मक कार्यक्रम ही कुठली पत्रकारिता आहे मला सांगा. त्याच वेळेला 2 तेलवाहू जहाज होर्मुझच्या समुद्रधुनीतून जी पहिली सुखरूप बाहेर पडली ती भारताची होती हे मात्र आम्ही कधी सांगत नाही, त्याबद्दल कोणतंही कौतुक नाही. कदाचित अशा प्रकारची वृत्ती अंगी बाणवणं हीच मॅक्सेसे पुरस्कार मिळाल्याची पावती म्हणायला हवी. मला इथे एक वेगळा विचार मांडायचा आहे प्रेक्षक. परमेश्वर करो आणि अशी परिस्थिती न येऊ, पण उद्या जर खरोखरच पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं, अर्थात त्यांची ती हिंमत होणार नाही, पण जर त्यांनी केलं, उद्या चीनने काही आगळीक केली आणि या देशाला त्यांच्याशी युद्ध पुकारावं लागलं, तर हे पत्रकार म्हणून काय भूमिका घेणार, विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका घेणार आहेत, मग यांची पत्रकारिता कशी असणार आहे. आज केवळ एक युद्धाचा परिणाम म्हणून काही ठिकाणी गॅसचा तुटवडा असल्यानंतर त्यांनी एवढा आगडोप उसळवला, तर उद्या खरोखरच तशी परिस्थिती निर्माण झाली तर ही मंडळी कुठल्या प्रकारची पत्रकारिता आणि कुठल्या प्रकारची वक्तव्य करणार आहेत. 100हून अधिक कोटी भारतीयांना लस द्यायला कित्येक वर्ष लागतील असे टोमणे मारणारे अग्रलेख लिहिणारे संपादक मुंबईत मी पाहिलेले आहेत. पण जेव्हा या देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस होता तेव्हा एका दिवशी 2 कोटी जवळपास 65-67 लाख लोकांना लस दिली, त्याचं कौतुक करणारे अग्रलेख कोणाला लिहावेसे वाटले नाहीत. हीच ती एकतर्फी पत्रकारिता ज्यातून या देशामध्ये आणि या देशातली शांतता ही कायम अशी संभ्रमित ठेवायची. हेच कोरोनाच्या वेळी दिसलं. 40 कोटी भारतीय मरणार अशा प्रकारची एक बातमी आपल्याकडे आली. त्याच्यावर
आधार काय घेतला गेला, तर ती आधार होता तो म्हणजे जॉन हॉपकिन्सच्या हवाल्यानं ही बातमी देण्यात आली. अर्थात पुढे 10 दिवसांनी जॉन हॉपकिन्सनी आम्ही अशा प्रकारचं कुठलंही संशोधन केलेलं नव्हतं असं सांगितलं. ते मात्र कोणी छापलं नाही. परंतु 40 कोटी भारतीय करोनात मरणार हे मात्र रंगून रंगून तासाभराचे कार्यक्रम करून दाखवण्यात आलं. आज 1-2 दिवसात हा सगळा सप्लाय सुरळीत होईल. त्यावेळेला कार्यक्रम करून हे सगळं सुरळीत झालं असं कौतुक करायचं, एक प्रकारचं औदार्य ही मंडळी दाखवतील का? मला शंका आहे. असत्य आणि एकतर्फी चित्र निर्माण करणारी अवॉर्ड विनिंग पत्रकारिता ही एका बाजूला आहे, निराशा पसरवणारी पत्रकारिता एका बाजूला आहे, तर सत्य, आशा आणि देशाभिमान जागवणारी ही अशी पत्रकारिता दुसऱ्या बाजूला आहे. प्रेक्षको, निवड तुम्हाला करायची आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची पत्रकारिता बघायची आहे? पाहत राहा द उदय निरगुडकर शो.